हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे संक्रांत, त्याच्यासाठीच मी रेडी झालेली आहे. म्हणजे आणि रेडी व्हायचं आहे परत, पण म्हटलं सकाळपासूनच साडी घालावी. आणि इथे चाललेलं आहे माझं पुरणपोळीचा स्वयंपाक. तुम्हाला दाखवते. कुकर वगैरे आधीच लावून घेतलेलं होतं. आणि हे पहा, इथे लावलेलं आहे मी डाळ, जे की आपल्याला बनवायचं आहे पुरण. आणि इथे तापतंय दूध. आता मी याला गाळून घेणार आहे. इथे पूर्ण चटका देतो ना, त्याला गाळून घ्यायचं असतं. मग तेच चालली आहे प्रिपरेशन. बाहेर रांगोळी वगैरे खूप सुंदर अशी काढलेली आहे मी. आणि आज 3च्या नंतर आहे वाणाचं लुटायचं वगैरे, सुगडी वगैरे आमच्या इकडे ना आज पुंजतात. काल भोगीचं फक्त भजी वगैरे बनवतात, ते पाहिलंच असेल तुम्ही. आणि आज मी घातलेला आहे चुडा पण. हे पहा, चुडा बांगड्या घातलेल्या आहेत आणि साडी पण. आता आणि मेन वंसाची साडी दुसरी घालणार आहे. पण म्हटलं चला आज संक्रांत आहे. काल पण घातली असते, पण काल नाही घातली मी, कारण इथे कोणी म्हणजे नाहीच आहे. तर काय भजी वगैरे देते मी, साडी वगैरे घातल्या छान वाटतं, पण इथे कोणी नव्हतं म्हणून मी काल घातली नव्हती. आज घातलेली आहे साडी. तर चला आज सुगडी वगैरे कसं पोचतो, मी काय आणलेलं आहे लुटायला. आणि तुम्हाला सर्वात आधी रांगोळी दाखवते. 1 मिनिट हा. पुरण इथे हे गेलेलं आहे, दळून घेतलेलं आहे. असं झालेलं. आता याला द्यायचा आपल्याला चटका आणि याची बनवायची आहे पोळी. तर चला आपण याला चटका देऊया. टाकून घ्यायची आहे आपल्याला साखर, जे की गोड होण्यासाठी साखर. आता मी अंदाजे घेतलंय पुरण आणि अंदाजे साखर पण टाकते, पण 1 ला 1.5 वाटी बसवून साखर, म्हणजे गोड प्रमाण बरं का. जर कमी पाहिजे असेल तर कमी टाकायची. इथे चाललेले आहेत भज्जे, हे पहा. आणि इथे आमटीची तयारी करून घेतलेली आहे. इथे पापड वगैरे तळलेले आहेत. आणि आता वाजलेले आहेत 2:30. इकडे आमटीचे हे पहा गाळण वगैरे केलेले, हे आहे भज्याचं पीठ. आणि वाजलेले आहेत 2:30. आता आपल्याला सुगडे पण पुंजायचे आहेत, तयार पण व्हायचं आहे. भात वगैरे झालेला. आता आमटी, पीठ मळायचंय, आमटी करायची फक्त, आणि पोळ्या झालं. चला मी आवरते, तुम्ही पण आवरा. काय तरी ते झालेली आहे मी रेडी. आता जायचं आहे मंदिरामध्ये, पण मला आधी सुगडे पुंजायचे आहेत. आणि माझे सुगडे असे आहेत, तुम्हाला दाखवते मी पुंजल्यानंतर. इथे वाणाचं केलेलं आहे, तिथे तीळ वगैरे आहेत, इथे पण आहे. तर चला आपण करूया सुगडे पुंजूया. तर फायनली झालेले आहे सुगडी पूजन. सुगडे पुंजलेले आहेत. आमचे सुगडे ना हे बघा झापून राहतात, आणि मला आता असं झापूनच न्यावं लागतं. करते वेळेस मी शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे, ते नक्की पहा तुम्ही. आणि हे बघा इथे नैवेद्य वगैरे पण ठेवलेला आहे मी. आणि अशी झालेली आहे माझी आजची पूजा सक्रातरची, हे पहा. आणि इथे मी काही बायांना चुडे देणार आहे, आणि काही ना हे वाणाचं लुटायचं मी हे चमचे आणलेले आहेत, हे देणार आहे. आणि हे घालतात आज ओटीला आमच्याकडे, हे घालतात. इथे आहेत नैवेद्य. आणि याच्यामधला ना एक सुगडा मोठा जो आहे ना तो घ्यायचा असतो. आणि याच्यामध्ये तांदूळ असतं, ते त्यांच्या डोसक्यावरती हळदी कुंकू वगैरे टाकून काहीतरी म्हणतात, ते म्हणायचं असतं आणि त्यांना लावायचं असतं हळदी कुंकू. तर चला मी जाणार आहे आता जस्ट मंदिरामध्ये.
आणि 4:30 झालेले आहेत, कारण 3च्या नंतरच होतं सुगडे पुजायचं वगैरे. म्हणून आता जस्ट मी केलेली आहे पूजा, स्वयंपाक वगैरे सर्व काही झालेलं आहे. तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये. मंदिरामध्ये दाखवते, जेवढ्या बाया भेटतील मी तेवढ्यांना वंसणार आहे. तर चला, आणि माझं लुक असं काहीतरी आहे. आता हे आल्यानंतर दाखवते लुक मी तुम्हाला, कारण हे मी स्वतः वर्क केलेलं ब्लाऊज घातलेलं आहे. आणि हे आहे लग्नातली साडी माझ्या, जे की म्हणजे साड्या नेसते काहीतरी केलेली आहे. म्हणून म्हटलं खूप दिवस झालं घातलीच नव्हती, म्हणून मी हे घातलेली. तर कसं वाटतंय माझं लुक मला तुम्ही नक्की सांगा. तर चला आता जाऊया आपण मंदिरामध्ये वाणाचं वगैरे घेऊन. हे पहा कशी दिसते माझी पूजा, मला तुम्ही नक्की सांगा. काहीच घेतलेलं आहे मी, चुडा वगैरे सर्व काही. हे पहा तिळगुळ राहिले, तिळगुळ घ्यायचे आहे. तर चला आपण जाऊया लुटायला मंदिरामध्ये. चला. Baila conmigo toda la night. El ritmo suena. Can you feel? Move your body. It's so real. आलेली आहे मंदिरामध्ये मी. हे बघा इथं किती गर्दी आहे. मला वाटलं उशीर झालाय पण नाही. चला, इथे मी आलेली आहे मंदिरामध्ये. आता आपण किती वेळ लागते बघूया. चला चला रे पटकन. हर्षू धर, मी जाताना व्हिडिओ कर. असेल धर, फक्त धर, असेल धर. किती गर्दी आहे ओसण्यासाठी. असं आहे काहीच मंदिर. बघा तिथे आहेत अंशू आणि हर्षू, इथे बाया आहेत. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. आता तुम्ही मॅडम कडे येणार नव्हता म्हणून मी इथं बसले मॅडम. मला तर इथे झालेला आहे वंसनं. फोटो पण काढलेले आहेत मी 2-4 इथे आहे माझं. आणि हे बघा कसे उडाले हर्षू आणि अंशू. तर चला आपण जाऊया आता घरी. कुंकू बघा किती मोठं लावलेलं आहे ते. आणि हे आहे मंदिर, शनी मंदिर पण आहे, विठ्ठल रुक्मिणीचं पण आहे. मी इथंच येते वड सावित्री पौर्णिमाला, पण याच्या पाठीमाग आहे वड. तर असं आहे मंदिर हे. चला आता आपण जाऊया घरी. झालेलं आहे सुंदर असं देवदर्शन वगैरे, ओसलेलं पण आहे. चला चला रे हर्षू, चला. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. चला तर मी जस्ट आलेली आहे घरी. छान झालेला आहे वंसनं वगैरे. आणि मला वाटलं मला लेट झालेला आहे, पण मी ज्या वेळेला गेले होते ना तेव्हा सगळ्या बायका वगैरे आलेल्या होत्या. आणि सुंदर झालेला आहे आजचं म्हणजे वंसण्याचा कार्यक्रम वगैरे. आणि इथे मला ना म्हणजे बाया वगैरे भेटत नाहीत, म्हणून मी मंदिरातच जाते आणि तिथेच वंसते जेवढं वंसायचे तेवढं. तर चला असो. आणि आता मला टाकायच्या आहेत पोळ्या आणि जेवण करून घ्यायचं आहे. 5:30 वाजलेले आहेत. चला तर मी करते पोळ्या आणि जेवण करते, आणि मग तुम्हाला परत भेटते आणि मग एंड करते आपल्या ब्लॉगला. चला चला तर इथे चाललंय आमचं जेवण. इथे केलेलं आहे असं पंचपक्वान, पापडी, भज्जे, आमटी, पोळी आणि तूप, दूध. तिथे मुलं बसलेत जेवून. चला तर आम्ही करतो जेवण, तुम्ही पण करा. हॅपी संक्रांत तर तुम्हा सर्वांना. आणि जर तुम्हाला माझे हे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये. है ना अंशू? टेक केअर फ्रेंड्स. टेक केअर फ्रेंड्स.